मी कधी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की असं मी कधी असा एखादा दिवस येईल की मी असं रोडवरती शूट करेन. गाडी रॅन्डम गाडी थांबवलेली आहे, इथं शूटिंग करतोय, आजूबाजूला रस्ते, लोक तोंडाकडे पोहू राहिले. खूप असं विचित्र फील होतं, एकदम असं नर्वस नर्वस वाटतंय. कारण की जर 100 लोक समोर असले तरी आपण बोलू शकतो, मला बोलायला काही अडचण नाही. पण असं फक्त हा कॅमेरा, रॅन्डम कॅमेरा चालू आहे, त्याच्यानंतर मला बडबड करणं आहे, मला जे माझ्या मनातलं आहे ते सांगणं आहे. नर्वस होत आहे, पण ठीक आहे, वॉट गोष्ट. तर मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं आपल्याला, मी एक चॅलेंज घेतलेलं आहे, 14 दिवसाचं चॅलेंज आहे. तर सपशेल त्या चॅलेंजमध्ये मी हारलेलो आहे. म्हणजे 14 दिवसापैकी मी फक्त 9 दिवस आज झाले की सकाळी उठून 1 ग्लास मी पाणी पिलेलं आहे, किंवा 1 ग्लास, 1 तांब्या गरम पाणी मी पिलेलं आहे. ही जी गोष्ट आहे, तुम्हाला काही गोष्टी मला मनातल्या सांगायची, नीट समजून घ्या. मी आताच्या घडीला जे खूप अनडिसिप्लिन माणूस झालेलो आहे. अनडिसिप्लिन म्हणजे काही घेणदेण नाही, रोजचं आपलं खायचं प्यायचं हागायचं, ऑफिसला यायचं आणि आपले आपले कामं करायचे. आता सध्या बरेचसे लोक मला विचारत होते की, म्हणजे लास्ट मी व्हिडिओ टाकला की एवढं नुसतं 1 ग्लास पाणी पिऊन काय फरक पडणार आहे. तर मित्रांनो, सांगायचं अशी गोष्ट अशी आहे की हा चॅलेंज पाणी पिणं म्हणजे फक्त ते नुसतं पाणी नव्हतं पिणं. मला एक गोष्ट ठरवलेली होती, मी त्या गोष्टीवरती मी किती कायम राहतो त्याची प्रॅक्टिस होती. माझे सध्या जे मेंटल कंडिशन आहे, त्या मेंटल कंडिशनमध्ये ज्या डिसिप्लिनच्या ज्या वेन्स आहे, त्या डिसिप्लिनच्या वेन्स खूप वीक झालेल्या आहे. त्याच्यामुळे मी कुठले पण अवघड कामाचं ते द्या सोडून, पण सोप्या कामावरती पण मी कन्सिस्टन्सी नाही ठेवू शकत. जसं की आपण बघितलं, मी या व्हिडिओच्या शेवटी माझे जे व्हिडिओ आहेत, जे सकाळी मी शूट केले, ते मी टाकून देईन, आपण जरूर बघू शकता. बरंचसं काहीतरी रॉ गोष्टी त्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटतात. तर सांगायचा मुद्दा कसा आहे की मी अवघड काम, आता जर मला यशस्वी व्हायचंय तर मला खूप असे काम आहे जे अवघड काम आहे ते करावं लागणार आहे. पण आता सध्या कंडिशन माझी अशी आहे की जसं आपण बघितलं, मी मागच्या 14 दिवसाचा अनुभव घेतला की मी सोपे कामं पण करू शकत नाही, तर अवघड कामं तर काय बात राहिली. जसं की आता सध्या मी ठरवलं होतं की मी 1 ग्लास पाणी पिणार, ते पण काम माझ्याकडून पूर्णपणे नाही झाले. म्हणजे त्या ठिकाणी मला फेल्युअर मिळालेलं आहे. पण हरकत नाही, मला माहितीच होतं मी फेल होणार आहे. पण मी परत अजून एक नवीन चॅलेंज घेतणार आहे. चॅलेंजमध्ये काय आहे की सध्या एक स्किपिंग रोप असते आपली, ज्याला आपण दोरखंड म्हणतो आपण. तर चॅलेंज असं राहील ते सिम्पलचं की मला रोज सकाळी उठणं आहे आणि 500 जास्त नाही, ॲटलिस्ट 200 स्किपिंग करणं आहे, लाईक दॅट. सकाळी उठून सकाळी त्याच्यामध्ये टायमिंग पण राहील की हा टाइम मला 5:30च्या आत उठायचं आहे आणि 5:30च्या उठून स्किपिंग करणे. 14 दिवसाचा हा चॅलेंज राहील. बघू की मी हे चॅलेंज आहे ना पूर्ण करू शकतो का नाही करू शकत. कारण की सध्या कसं आहे की ज्या डोक्यातले जे नसा आहे माझ्या, ज्या नसा मला जे ना मजबूत करणं आहे, ते डिसिप्लिनच्या नसा मजबूत करणं आहे, आणि ते ऑटोमॅटिक होणार नाही आहे. या चिल्लर चिल्लर सिली चॅलेंज सुरुवातीला घ्यावं लागणार आहे. सुरुवातीला घेतल्यानंतर त्या चॅलेंज मला डॉक्युमेंट करावं लागणार आहे, ज्याच्यामुळे मला स्वतःला एक रेफरन्स पॉईंट मिळेल की हा, मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत ते मी करू शकतो. कीपिंग प्रॉमिस, जो स्वतः 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 स्वतःसोबत जे तुम्ही प्रॉमिस करता ते जर तुम्ही पाळू शकले, तर तुम्ही दुसऱ्यांसोबत जे प्रॉमिस करताल ते पण पाळू शकता. पण आता सध्या शोकांतिका अशी आहे, माणूस सगळ्यात जास्त स्वतः केलेले प्रॉमिस स्वतःपासूनच तोडून टाकतो, त्याला समजत नाही. तर सिंपल गोष्ट आहे की आता लास्ट जे आहे, हे 14 दिवसात जो चॅलेंज घेतला होता, त्या चॅलेंजमध्ये मी हारलेलो आहे. 9 दिवसच केलं मी, कंप्लीट नाही केलं. पण आता हे नवीन उद्यापासून मी चॅलेंज घेणार आहे की ज्याच्यामध्ये स्किपिंग रोप राहते, 200 स्किपिंग रोप करायचे सकाळी 5:30 वाजेच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आपली दिवसभराची दिनचर्या कंटिन्यू करू शकतो. बाकी जे मी सकाळचे व्हिडिओ टाकले होते ते मी अटॅच करतो एवढ्या शेवटी, बघून घ्या. आणि सध्याच्या घडीला जे आहे ना, सगळ्यात इझी काम करणं माझं चालू आहे सध्या. मी हार्ड काम करू शकत नाही सध्या, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण मी फार काही एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सध्या जोडत नाही आहे. ज्याला बघायची इच्छा असेल, ज्याला रॉ कॉन्टेंटमध्ये इच्छा असेल, त्याने जरूर मला फॉलो करा. नाही केलं तरी काही अडचण नाही. थँक्यू. लय भांडे भांड, एकदम भांडे. एक्स्ट्रीमली भांड होतं. कुठली गोष्ट एक दिवस करायला लय भारी वाटतं, पण तीच गोष्ट सेम टाईमला सेम पद्धतीने रिपीट करायला डोकं पुरं भांड होऊन जातं एकदम. बोरिंग गोष्ट करणे, ती सवय लावणे. हे गाईज, डे 7. थोडं उशीर झाला आज काम आवरता, त्यामुळे आता पाणी पितोय. भाजी दाखवतो आजची, शेवगा.
लिहिणे अजून थोडा टाईम आहे. हे गाईज डेट ऑफ माय चॅलेंज. मला जे आहे ना यूट्यूबवरती कसा कॅमेरा करायचा, कसा अँगल घ्यायचं, कसं एडिटिंग करायचं त्याचं काही घंटा नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे एवढे परफेक्ट व्हिडिओ दिसणार नाही. थोडंसं ॲडजस्ट करा. कारण तुम्ही जे पाहताय ना ही कुठली स्क्रिप्टेड लाईन नाही आहे. ही लाईन जे नाही म्हणजे असं काही परफेक्ट काही ठरवून नाही करत आहे मी. हे तुम्ही बघताय की एक माणूस जो झिरोवर आउट आहे तो काहीतरी हळूहळू प्रोग्रेस करतोय. हे 1 दिवस 2 दिवस 3 दिवसात होणार नाही. मे बी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लागू शकते. मला फरक नाही पडत. 5 वर्ष अशी पण जाणार आहे तशी पण जाणार आहे. तर थोडं मेहनत करून घालावं अशी माझी इच्छा आहे. डेट थँक्यू. डेट एक कंटाळ्यात बोर होऊन जातं एकदम माणूस. एका दिवशी एक गोष्ट केली वेगळं आहे पण तेच ते ठरवून केलं भयान बोर होतं एकदम.